नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये, यूट्यूब चॅनलमध्ये. ए फॉर आदेश. नवीन विषय, नवीन व्हिडिओ, आगळा वेगळा विषय आहे, आगळा वेगळा व्हिडिओ आहे. मजा येईल थोडीशी. बघा, बाहुली बाहुली हा म्हणजे हे जे खेळणं आहे ते जागतिक खेळणं आहे. जगातल्या कोणत्याही देशात, कोणत्याही भागामध्ये बाहुलीशी खेळणं हे लहान मुलांना खूप आवडतं. माझी मुलगी आहे छोटी, तिनेसुद्धा बाहुलीसाठी हट्ट केला. तिच्यासाठी खूप बाहुल्या घेतल्या आजपर्यंत, पण ही बाहुली जरा आगळी वेगळी आहे. थोडासा गमतीचा विषय आहे, थोडासा विचार करण्यासारखा विषय आहे. आणि पटलं तर धरायचं, नाहीतर सोडून द्यायचं. आत्ता काही दिवसापूर्वी बाजारामध्ये एक बाहुली आली. ती बाहुली थोडी दिसायला विक्षिप्त आहे, तिचा चेहरा विक्षिप्त आहे. प्रचंड मागणी आहे तिला बाजारामध्ये. आपल्या भारतातच नाही, संपूर्ण जगामध्ये. अगदी हॉलिवूड, बॉलिवूडमधल्या हिरोईनकडे पण त्या बाहुल्या आत्ता बघायला मिळतात. असं आहे, सोशल मीडियावरती सुद्धा मी बघितलं आहे. माझ्या मुलगीने त्या बाहुलीचा हट्ट केला. हां, सांगायचं महत्त्वाचा विषय, ती बाहुली अगदी 200-300 रुपयापासून 5-7-8 हजारापर्यंत बाहुल्या आहेत. एक 200-300-400 रुपयाची एक बाहुली मी माझ्या मुलगीला घेऊन दिली. ती बाहुली मी तुम्हाला दाखवतो आणि नंतर त्या बाहुलीविषयी बोलतो. ही बाहुली आहे, तिला लबुबू डॉल म्हणतात. लबुबू डॉल. तिला बघितलंच, तिचं म्हणजे चेहरा बघितला ना, ती वेगळंच वाटतं काहीतरी. म्हणजे ही बाहुली लहान मुलांना खेळण्यासाठी किती चांगली आहे किंवा नाही, ते बाहुलीकडे बघितल्यावरच समजतं. आणि काही लोकांना आवडली एवढी बाहुली, त्याचं कारण मलाही समजलं नाही. मी थोडासा शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु म्हणजे एक खेळणं याच्या पलीकडं त्याच्यामध्ये मला काय दुसरं ते वाटत नाही. परंतु मी तुम्हाला याच्यावरती सांगतो थोडंसं माझा अनुभव या बाहुलीचा. बाहुली घेतल्यापासून ज्या काही गोष्टी घडल्यात, म्हणजे माझं मत आहे किंवा मला आलेला अनुभव आहे. प्रत्येकालाच येईल, सगळ्यांनाच येईल अशातला भाग नाही. ती बाहुली आहे ना, ती एक 8-15 दिवसापूर्वी मुलगीला घेऊन दिली मी. योगायोग म्हणा, काही म्हणा, परंतु ती बाहुली घेतल्यानंतर 1-2 दिवसामध्ये माझी मुलगी थोडीशी आजारी पडली. 2 दिवसांनी आई वडील माझे आजारी पडले घरामध्ये. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मी, माझी मिसेस आणि माझा मुलगा, असे आम्ही टोटल 6 जण 10-12 दिवसामध्ये आजारी पडलो घरामध्ये. ॲक्च्युली मी 2-4 व्हिडिओमधून ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. ही बाहुली आहे ना, ही निगेटिव्हिटी जास्त देते तुमच्या डोक्यामध्ये, मनामध्ये. ह्या बाहुलीकडं बघितल्यानंतर, ह्या बाहुलीशी खेळल्यानंतर निगेटिव्हिटी वाढते. मग आज सकाळपासून डोक्यामध्ये तोच विषय आला. म्हटलं ही बाहुली आणल्यापासून आपल्या घरामध्ये होत असेल तर ही बाहुली आपण टाकून देऊया. तर तुम्हाला सुद्धा कदाचित अनुभव आला असेल, नसेल, पण मला जो अनुभव आला तो मी तुमच्या पुढे शेअर करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा या बाहुलीला विरोध नाही आहे किंवा कोणत्या वस्तूमधून तिला विरोध नाही आहे. हां, एक आहे विरोध कायम राहील, तो सगळ्यांचा असला पाहिजे. चायनाचं प्रोडक्ट आहे. आत्ता मोदी साहेबांनी सांगितलं आहे स्वदेशी वस्तू वापरा, खेळणी पण स्वदेशी वापरू. पण ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट साधारण 2-3 महिने, 4 महिने बाजारामध्ये ही लबुबू डॉल फार धुमाकूळ घालत आहे. असं म्हणजे पहिल्यांदा बघितलं त्यावेळेला बघायला मस्त वाटली बाहुली, परंतु नंतर आहे ना, त्या बाहुलीकडे मी थोडासा निरीक्षण केलं. तिचा चेहरा, तिचं जे साधारण एकंदर हे आहे ना, काय त्याला बोलायचं, आकार चेहऱ्याचा अतिशय वेगळाच वाटतो, विचित्र वाटतो. आता ह्या बाहुलीमुळे आमच्या घरामध्ये आजारपण आलं असं मी छाती ठोकून सांगत नाही, परंतु एक मनामध्ये जी भीती होती की बाबा या बाहुलीमुळे घरामध्ये सगळेच जण आजारी पडलेत, निगेटिव्हिटी तयार झाली. अर्थात
आजारी पडणं हे कुठल्या गोष्टीमुळे होऊ शकतं अशातला भाग नाही. पण एक बऱ्याच जणांच्या व्हिडिओमधून मी हा विषय ऐकलेला होता, बघितलेला होता, म्हणून तुमच्यासोबत शेअर केला. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत राम राम.